सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरून गेल्या 4 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. यामध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या 12 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज दत्तपुराण संहिता व विमर्श याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की यतीची जिज्ञासा आहे की प्रतिमादिकांमध्ये ये असे आवाहन आणि जा असे विसर्जन केल्या जाते. तो भगवान त्या ठिकाणी कसा येतो आणि कसा जातो. त्यावर भगवान दत्तात्रय आत्मतत्वाच्या स्पष्टीकरणासाठी त्या प्रार्थनेची उपेक्षा न करता ते म्हणतात की पुढच्या श्लोकात ते सांगतात की ज्याप्रमाणे कोणत्याही काळी दोरीवर सर्प नसतो तरीही सापाचे अधिष्ठान दोरीवरच असते, त्याचप्रमाणे मी खरोखर जगाचे अधिष्ठान आहे. दोरीवर सर्पाचा होणारा भ्रम हा दोरी निश्चित असल्यामुळे होतो. वास्तविक दोरी काही सर्प नसते, मात्र दोरी नसेल तर त्या सर्पाचे भान राहणार नाही. मायेमुळे हे सर्व भासतं. सर्प रज्जू न्याय हे सूत्र आपण नेहमी ऐकतो असे बाबा महाराज म्हणाले. स्वतःच्या मायेने हा आत्मा प्रत्येक रूपात प्रतिरूप झाला आहे. इथे महाराजांनी वेदाचे एक सूत्र सांगितले आहे. एकम सत विप्रा बहुधा वदंती इंद्रो मायावी पुरुरूप येते. या श्रुती वचनांनी सांगितलेला तो मीच आहे. म्हणजे एकच जे मूळ सत आहे त्याला विद्वान लोक वेगवेगळ्या नावाने म्हणतात. ते जे सत आहे ते आमच्या देवतेत अधिष्ठित आहे, ते मीच आहे असे भगवान म्हणतात. असे स्पष्टीकरण आदरणीय बाबांनी सुंदररीत्या इथे सांगितले. पुढे ते म्हणतात की कोळी जसे जाळे स्वतःच निर्माण करतो आणि त्यामध्ये प्रवेश करतो, त्याचप्रमाणे हे विश्व उत्पन्न करून मी त्यामध्ये प्रवेश करतो. ही जी माझी माया आहे त्यात भ्रांत झालेला जीव या ठिकाणी संसार करतो. महाराज असे सांगतात की तुझ्यापासून जीव हा भिन्न होईल किंवा आहे काय या शंकेचे समाधान करण्यासाठी हा कोळ्याचा दृष्टांत दिलेला आहे. जीव हा आभास मात्र आहे. इथे आरशाचे उदाहरण देऊन त्यामुळे माझ्या स्वरूपाचे नीट ग्रहण होणार नाही. त्या अविवेकाने सुखी दुःखी मूळ इत्यादी विकल्प उत्पन्न होतात. आरशाचे दोष ज्याप्रमाणे प्रतिबिंबाला स्पर्श करत नाहीत त्याप्रमाणे दैहिक दोष आत्म्याला स्पर्श करत नाहीत. हे न समजणे हा भ्रम आहे. स्वतःच्या कल्पित मायेने भ्रांत होऊन जीव या ठिकाणी संसार करीत असतो. पुढच्या काही श्लोकांमध्ये ते म्हणतात की अधर्म वाढू लागला की त्याच्या निवृत्तीसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी प्रकृतीला वश करून स्वतःच्या मायेने मी अवतार घेतो. मी अखंड प्रकाशशील विशुद्ध सर्वांचे कारण अव्यक्त अचिंत्य अनंत कल्याण रूप निर्दोष आहे. सर्वव्यापी आत्म्याचे स्वतःचे मूळ स्वरूप भगवान दत्तात्रयांनी स्पष्ट केलेले आहे. पुढे ते म्हणतात की मी अनादी अनंत सर्वसाक्षी तमप्पर परमात्मा आहे. ही माया ब्रह्मादिकही मीच आहे. या ठिकाणी भूत भविष्य वर्तमान असलेले काहीही माझ्यापासून वेगळे नाही. उत्तम देहात असणारा किंवा निकृष्ट शरीरात असणारा पूजक मीच आहे. कार्यकारण पूज्य पूजकत्व इत्यादी भेद मायेमुळे असून ते सारे माझ्या ठिकाणी तात्विक स्वरूपाचे आहेत. स्वज्ञानाच्या आवरणामुळे आत्मादेहादी अनात्म धर्माचे तो धारण करतो. मी अमुक मी तमुक मी असे करतो, मला या ठिकाणी सुख हवे वगैरे या सर्व कर्तृत्वाच्या अपेक्षा उपभोगाच्या इच्छा अविद्येमुळे उत्पन्न होतात. हा आत्मा जागृतीमध्ये तृप्त, स्वप्नात वासनामय, निद्रेत तमाने व्यापला असतो. अशा प्रकारे मायेमुळे उत्पन्न झालेले बंधमोक्ष अतात्विक मिथ्या रूप आहेत. बंध हे कल्पित असून त्या बद्ध दशेत सारे काही सत्यासारखे भासते. त्या बंधाचा नाश विज्ञानाने आणि चित्ताच्या स्थिरतेमुळेच होईल. त्याही पेक्षा उपासनेमुळे आणि सत्कर्मामुळे होईल. पुढे ते म्हणतात की या ठिकाणी आवश्यक तेच कर्म ग्राह्य आहे, काम्यादी कर्म नाही. कारण त्यामुळे चित्त शुद्धी होत नाही, तो पुन्हा बंध प्राप्त होतो अशी श्रुती आहे.
प्रातःकाल आणि सायंकाळ यावेळचे होम, पर्वकालीन पितृश्राद्ध, चातुर्मास व्रत, नवानेष्टी ही यथाविधी केली जाणारी जी दैव व पितृकर्मे आहेत ती व अतिथींचे आदरातिथ्य, नैमित्तिक कार्य, त्याप्रमाणे संसारी ब्राह्मणांचे स्नान, संध्या, नमस्कार आदी गोष्टी कराव्या. नंतर स्वतःचे व्रताचे आचरण करण्याकरता ग्रामत्यागादी आचरण वनात राहणाऱ्या वानप्रस्थाने करावे. तर ब्रह्मचार्याने गुरु अग्नी यांची सेवा, वेदाभ्यास आदी स्वतःचे कार्य करावे. संन्यासाने प्रायश्चित्त, भिक्षा, जप, एकांत सेवन करावे. सुवासिनीने पतीच्या चित्तानुसार वागून पातिव्रत्य पालन करावे. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आश्रम असून या 4ही आश्रमांचे पालन करण्यास ब्राह्मणांना सांगितले आहे. हे त्याचे कर्तव्यच आहे. पुढे ते सांगतात की 3 आश्रमांचा अधिकार असलेल्या क्षत्रियाने शौर्याधिकाराचे पालन करावे. 2 आश्रमांचा स्वीकार करून वैश्यांनी शेती व्यापार करावा व इतरांनी सेवाभावाने राहावे. सर्वांनी आपापल्या वर्णाश्रमानुसार कर्माचे पालन करावे. चित्तशुद्धीसाठी महाव्रताचे पालन करावे. ज्याचे अग्निहोत्र लुप्त झाले आहे त्याचे 7 लोक नष्ट होतात असे श्रुती वचन आहे. अंगाच्या विकलतेमुळे कर्माचा लोप झाला असता विद्वान माणसाने यथाविधी प्रायश्चित्त घ्यावे. प्राय म्हणजे नाश आणि चित्ती म्हणजे सांधणे. जी बळकट कर्माची नाव आहे तीच उत्तम कल्याणकारी आहे असे वाटते असे महाराज म्हणतात. फलाची अपेक्षा करणाऱ्यांना कर्माचे विशेष आकर्षण वाटते, पण कर्म फलाबरोबर कर्मही संपते. ज्याप्रमाणे भांड्याचा नाश झाल्यावर दही संपते. ज्ञान प्राप्तीसाठी चित्तशुद्धीची आवश्यकता असते. त्यासाठी अग्निहोत्रादी कर्म करावे. कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा यापैकी कर्मनिष्ठा सांगितली आहे. शमदमादी साधनेपर्यंत स्वतःच्या आश्रमाला उचित असे कर्म करीत राहावे. शमदमादी प्राप्ती झाल्यानंतर त्या कर्माचा त्याग करून निष्कर्म सिद्धी प्राप्त करावी. चित्तशुद्धीशिवाय केलेल्या ज्ञानशून्य संन्यासामुळे मोक्ष सिद्धी होत नाही. 32व्या श्लोकात शेवटी ते म्हणतात की थोडक्यात की सर्व कर्म निवृत्ती लक्षणरूप अशी संन्यासाची दिनचर्या असावी. अशा रीतीने 5वा उपासना अध्याय 32 श्लोकापर्यंत आदरणीय बाबा महाराजांनी अतिशय अप्रतिमपणे समजावून सांगितला व आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्प विराम दिला. मी बाबा महाराजांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. अनुसूया अत्रि संभोतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटा. भगवान दत्तात्रेयाच्या चरणी प्रार्थना करून आता आपण या आजच्या पुष्पाला सुरुवात करतो. आपण असं बघितलं की दत्त पुराणातल्या या 5व्या अध्यायातल्या 32व्या श्लोकापर्यंत भगवान दत्तात्रेय आणि यती यांच्यामधला जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये अनेक श्लोक असे आपल्या लक्षात येतात की त्यांचा एक वेगळ्या पद्धतीने अपरोक्ष पद्धतीने आपल्याला त्याची तुलना भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाशी किंवा गीतेच्या श्लोकांशी सुद्धा करता येते. पण अनेक श्लोक जे गीतेमध्ये जे तत्वज्ञान सांगितलं आहे, गीतेमध्ये भगवंतानी म्हणजे भगवान कृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला त्यामागला जो मूळ वेदांताचा विचार आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी स्वामी महाराजांनी निर्माण केलेल्या या दत्तपुराणातल्या दत्त आणि यती यांच्या संवादातून वेगळ्या पद्धतीने का होईना, वेगळ्या शब्दात का होईना, पण तेच
तत्वज्ञान आपल्याला बघायला मिळत आहे. तेव्हा या तत्वज्ञानाची मीमांसा करताना भगवान दत्तात्रेयांनी सांगितल्याप्रमाणे या 32व्या श्लोकामध्ये जो महत्वाचा विषय आलेला आहे तो काय आहे, तर निष्काम कर्मयोग. या निष्काम कर्मयोगाची जी नैष्कर्म्य सिद्धी आहे या संदर्भामध्ये जणू काही शांकर भाष्यानुसारी म्हणजे आचार्य धर्माचार्य शंकराचार्यांच्या अनुषंगाने त्यांना अनुसरून स्वामी महाराज जणू या आपल्या दत्तपुराण विशिष्ट टीकेमध्ये वर्णन करतात आहे. आणि त्यात ते असं म्हणतात की साधनावधी तत्कार्य मुपात्त पर साधना ततः संन्यस्य क्षमवा भवे निष्कर्म सिद्धी भाक. म्हणजे यथायोग्य पद्धतीने चित्तशुद्धी होऊन ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा आपल्यामध्ये ज्ञानाची उत्पत्ती होण्यासाठी त्याचबरोबर शमदमादिक जी साधना आहे त्यांची प्राप्ती होईपर्यंत जो साधक असेल किंवा उपासक असेल त्यांनी स्वतःच्या आश्रमानुसार कर्म हे करत राहिलं पाहिजे. का तर चित्तशुद्धी जर झाली नाही आणि त्याच्यात आधी जर कर्माचा त्याग केला तर ज्ञानाची उत्पत्ती होणार नाही असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणून त्यासाठी चित्तशुद्धी आवश्यक आहे. आणि जो शमदमादी साधन जे आहे याचा ज्याने एकदा अवलंब केला मग मात्र जो शमदम ज्यांनी सिद्ध केला आहे असा जो कोणी माणूस असेल त्यांनी जर कर्माचा त्याग केला तर त्याचं कर्म हे निष्काम कर्म म्हणून समजलं जातं. म्हणजे तो जे काही कर्म करतो ज्याला शमदमाची सिद्धी प्राप्त झाली आहे किंवा शमदमादी साधनांनी ज्यांनी स्वतः योग्यता प्राप्त करून घेतली आहे त्याचं कर्म जे आहे ते निष्कर्म कर्म होतं. केवळ कर्म सोडून संन्यस्त वृत्ती किंवा संन्यास ज्याने धारण केला आहे कर्म त्याग केला आहे त्याचं कर्म हे निष्कर्म म्हटलं जात नाही. म्हणून चित्तशुद्धी शिवाय केलेला जो कर्मन्यास कर्मसन्यास आहे किंवा कर्मत्याग आहे त्या अशा पद्धतीने घेतलेला जो संन्यास असेल केवळ कर्मत्याग केल्यामुळे संन्यास त्यामुळे मोक्ष सिद्धी होत नाही असं स्वामी महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे. आणि भगवान दत्तात्रेय हे जे आहे उपदेशाचं विशिष्ट मर्म हे त्या संन्यासाला म्हणजे यतीला या ठिकाणी सांगतात आहे. हे जे काही लक्षण स्वामी महाराजांनी सांगितलं त्याच्या पुढे स्वामी महाराज असं म्हणतात उपात्त साधनो भक्त्या समासाधी चित्त शुद्धधी देवो भूत्वा यजेत देवम प्रत्यक ज्योती परास्थितम. म्हणजे शमदमादी साधन संपन्न होऊन शुद्ध बुद्धी प्राप्त झालेल्या संन्यासाने म्हणजे ज्यांनी शमदमादी साधन पूर्णपणे केलं आहे अशा संन्यासाने ध्याननिष्ठेने
दैवी संपत्ती युक्त होऊन म्हणजेच स्वतः देव होऊन परमात्मा असलेल्या माझं ध्यान करावं. देवो भूत्वा देवो यजेत, स्वतः देव होऊनच देवाची उपासना करावी, असं एक सूत्र या श्लोकात सांगितलेलं आहे. पण याचा दुसरा भावार्थाने अर्थ काय आहे, तर ज्याला खरोखर ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ज्यांनी शमदमादी साधनांची जो युक्त आहे, ज्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे, म्हणून असा जो निष्कर्मता कर्मबुद्धी ज्याला प्राप्त असून सर्व कर्म निवृत्ती असा जो कोणी यती आहे, जो परमहंस झालेला आहे, त्यांनी ब्रह्मस्वरूप होण्यासाठी खऱ्या अर्थाने ध्याननिष्ठा स्वीकारली पाहिजे. म्हणून महाराजांनी या ठिकाणी एक पुन्हा संदर्भ सांगितला. ते म्हणतात, शिवो भूत्वा शिवम यजेत, स्वतः तत्स्वरूप होऊन परमात्म्याचं ध्यान करणं ही काय आहे, ही ब्रह्मभावाची अवस्था आहे. आणि गीतेमध्ये एषा ब्राह्मी स्थिती असं एक ब्रह्मभावाच्या अवस्थेचं वर्णन केलं आहे. मार्ग जरी वेगळे आहे, गीतेने सुद्धा ध्यान मार्ग सांगितला आहे. या ठिकाणी भगवान दत्तात्रेय सुद्धा संन्यासाला ध्यान मार्ग सांगतात आहे. शब्द वेगळे आहे, दिशा मात्र एकच आहे. या ठिकाणी महाराजांनी आणखीन एक सूत्र सांगितलं. ते काय म्हणतात, सकामाय गणेशाद्या पृथक्दृष्ट्या च भाविताः ददात्य शाश्वतान् कामान् संसरन्तः क्षुदादिना. म्हणजे जे माणसं काहीतरी मनात इच्छा धरून कामना करून जेव्हा देवाची उपासना करतात, तेव्हा सकाम माणसासाठी गणेशादी देवता अशा पृथक सांगितलेल्या आहेत. याचा अर्थ काय, तर अगदी व्यावहारिक दृष्टीने आपण पाहिलं, आपण जर एखाद्याला विचारलं की बुद्धीसाठी कोणत्या देवाची उपासना करायची, यशप्राप्तीसाठी कुठली देवता, किंवा विघ्न हरण करणारी कुठली देवता, तर लोक सांगतात गणपतीची उपासना करायची, तो विघ्नहर्ता आहे, बुद्धिदाता आहे. विद्येसाठी कुठली, तर सरस्वतीची करायची. धनधान्य ऐश्वर्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर कोणाची करायची, तर लक्ष्मीची करायची. आणि आरोग्य प्राप्तीसाठी कुठल्या देवतेची उपासना करावी, तर त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धन, महामृत्युंजय शिवाची उपासना करा. पण या ज्या विविध देवता आहेत, त्या कामना फलीभूत होण्यासाठी आपल्याला सहाय्य करतात, असं जणू की अपरोक्षपणे या श्लोकात महाराजांना सांगायचं आहे. मग माणसं काय करतात की ज्यांना विविध प्रकारच्या कामना असतात, म्हणजे शरीर धर्म आहे, मनोधर्म आहे, आचार धर्म आहे, विचार धर्म आहे, व्यवहार धर्म आहे, असे जे काही धर्म आहे, अशा पद्धतीने ज्यांचे विविध धर्मानुसार ज्यांच्या कामना असतात, हे मानव अशाश्वत कामामध्ये प्रवृत्त होत असतात. अशाश्वत काम म्हणजे अशा पद्धतीच्या उपासना किंवा त्यांच्याकरता असलेल्या ज्या काही विहित ज्या उपासना पद्धती असतील त्याच्यात. पण हे शाश्वत नाही. काय शाश्वत नाही आहे, याच्यात ब्रह्मप्राप्ती होत नाही, मुक्ती होत नाही. मग म्हणून त्याच्याकरता मग देवो भूत्वा देव यजेत किंवा शिवो भूत्वा शिवम यजेत ही अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे,
तेव्हा मात्र खऱ्या मुक्तीचा मार्ग आपल्याला सापडतो. आता या यतीने जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नाकडे महाराज हळूहळू वळतात आहेत. म्हणजे भगवान दत्तात्रय उपदेश करताना सांगतात, अर्चकस्य तपोयोगा अर्चनम स्यातिशायनात अभिरूप्याच बिंबानाम सान्निध्यम कल्पयंती ते. म्हणजे पूजा करणाऱ्याच्या तपश्चर्येने, अर्चकस्य तपोयोगात, पूजा करणाऱ्याच्या तपश्चर्येने किंवा पूजेच्या विशेष प्रकारामुळे अभिरूप्याच बिंबानाम, म्हणजे विशिष्ट त्या देवतेचं जे स्वरूप असेल, सौंदर्य असेल, त्यामुळे काही माणसं आपापल्या देवतेचं सान्निध्यम कल्पयंती ते, त्या विशिष्ट स्वरूपाकडे त्यांचं आकर्षण असल्यामुळे त्या देवांचं सान्निध्याची ते लोक कल्पना करतात किंवा त्याच्या सान्निध्यात ते असतात, असं कल्पित सान्निध्य त्यांना प्राप्त होत असतं. पण भगवान दत्तात्रय काय म्हणतात, मच्चिद्दंशायुत असते तू फलदाहा स्वाधिकारतः आयांती परिच्छिन्ना गच्छन्ति च तया तथा पुन्हा. मग मच्चिद अंशयुत असते तू फलदाहा, म्हणजे माझं चिद अंश रूप असणारे ते देव, ते देव जे माझं चिदाचा एक चित स्वरूपाचा अंश आहे, अंशात्मक ते देव. स्वाधिकारता, म्हणजे स्वतःच्या अधिकारात असलेलं जे फल असेल ते फल त्या भक्ताला देतात आणि मग जणू काय त्या भक्ताच्या आव्हानानुसार तर आयांती परिच्छिन्ना गच्छन्ति, आव्हानानुसार त्या देवता येतात आणि पुन्हा परत जातात. गच्छन्ति तथा पुन्हा, पुन्हा परत जातात. म्हणजे हे कोणचे देव आहे जातात येतात ते सकाम भक्ती करणारे जे भक्त आहेत त्यांच्या ज्या कल्पित देवांच्या मूर्ती आहेत ते देव. म्हणून या ठिकाणी महाराजांनी एक सूत्र सांगितलंय, हा देवता या मंत्रात्मकम आहे, मंत्रात्मकम ही दैवतम. म्हणून मंत्राच्या योगाने देवांचं आवाहनही होतं आणि देवांचं विसर्जनही होतं. पण या ठिकाणी महत्वाचं सूत्र काय आहे, तर दत्तात्रय सांगतात हा अधिकार, हे सामर्थ्य त्या देवांच्या ठिकाणी कशामुळे आलंय, ते मत चिदांश युत असते, ते देव हे माझा चित स्वरूपाचा अंश असल्यामुळे ते फल देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये माझा अंश असल्यामुळे येत आहे. म्हणून गतिस्थित्यासन स्वप्नम वर्जितो अहम न तादृश आत्माज्य सर्व संसार धर्म कर्म विवर्जिता. या ठिकाणी भगवान दत्तात्रय एक वेगळ्या पद्धतीने यतीला उपदेश करतात. ते सांगतात की मी त्या देवतांसारखा नाही, तर गती स्थिती आसन आणि स्वप्न यांच्या पलीकडे असणारा, यांच्या विरहित असणारा, गती स्थिती आसन स्वप्न वर्जितो अहम, याच्या पलीकडे असणारा, न तादृश्य त्यांच्यासारखा नाही असा, तर सर्व धर्म कर्म संसार रहित असा अजा आत्मा आहे. आत्मा अजा हा सर्व संसार धर्म कर्म विवर्जिता असा मी आत्मा आहे. मीच मूळ आत्मस्वरूप आहे, म्हणजे ब्रह्मा आहे.
तर हे भगवंतांना कशाला सांगावं असं वाटतं. या ठिकाणी खोड अशी केलेली आहे महाराजांनी भाष्यामध्ये, की इतर देवतांच्या प्रमाणे जाणं येणं, उपचार घेणं या गोष्टी मला लागू होत नाही. तर मी ब्रह्मस्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे. आत्मा काही जाणं येणं करत नाही. मी तिष्ठत आत्मवै प्राणाः आत्मवै ब्रह्मा आत्मवै दत्ताः. अशा पद्धतीने भगवान दत्तात्रय आत्मस्वरूप आहे. ते काही जाणं येणं करते म्हणून ते वेगळं आहे का? तर वेगळ्या अर्थाने जो अनादि अनंत आहे त्याला या अशा गोष्टी जाणं येणं कसं संभवणार आहे. अशा पद्धतीने भगवान दत्तात्रय स्वतःचे वेगळेपण या ठिकाणी सांगतात. म्हणून ते असं म्हणतात, प्रपंचोपशमा शांत शिवोद्वैतो अजरो अमरः सर्व संन्यस्य निसंगै रूपास्यो अहम महापद. म्हणून अहंकाराधिकाचा त्याग करून शांत शिव अद्वैतो, शिवो अद्वैतो अजरो अमराहा. शांत शिव अद्वैत अजर अमर असा असंसारी आणि जो कोण आहे तर काय आहे, महाथर्द महार्थद निसंगे रूपास्य अहम. असा जो निसंग असा आहे, तो जो मोक्ष देणारा मी आहे, अशी माझी उपासना सगळ्यांनी करावी. माझी उपासना केली पाहिजे. कारण मी मोक्ष प्रदान करतो. मी केवळ काम्य प्रदान करत नाही, कामना पूर्ण करत नाही, तर मी स्वतः मोक्ष प्रदान करतो. असं भगवंताला म्हणजे भगवान दत्तात्रय या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून ते पुढे म्हणतात, विमुखाय क्रिया प्रोक्ता चरा येश्वर पूजनम मुमुक्षवे केवलम मधुपास्ति स्तुतोत्तमाः स्तुतोत्तमोत्तमाः. म्हणजे सम्यक ज्ञान नसलेल्या क्रिया, विमुखाय क्रिया प्रोक्ता अचरायेश्वर पूजनम, चिरचित्त असलेल्यांसाठी ईश्वर पूजा, आणि मुमुक्षवे म्हणजे मोक्षाची ज्यांना इच्छा आहे, मुमुक्ष म्हणजे ज्यांना मोक्षाची इच्छा आहे, अशा लोकांसाठी केवळ माझी उपासना ही अस्तु उत्तमोत्तमाः, ही सर्वोत्तम आहे. मधुपा अस्ति उस्तु उत्तमोत्तमाः, माझी उपासना उत्तमोत्तम आहे. अनुष्ठान प्रकारोस्याः श्रवणादिविधानताः बाह्योपचारेरन्यस्याः क्रियाया कारकादिभिः. तर माझ्या उपासनेचा म्हणजे या उपासनेचा आणखी एक वेगळा विधी आहे. तो कुठला आहे? या उपासनेला श्रवणादी विधानाचा असा अनुष्ठान प्रकार आहे. आणि देश काल मंत्र तंत्रादी बाह्य उपचार जे असतात, ही एक वेगळी जी दुसरी क्रिया आहे, हा एक आणखीन अनुष्ठानाचा प्रकार सांगितलेला आहे. या ठिकाणी माझी उपासना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने करता येते असं भगवान दत्तात्रयांना सांगायचं आहे. मात्र ते स्वतःच उपासना कशी करावी याच्या प्रकाराचं सुद्धा जेव्हा वर्णन करतात तेव्हा ते असं सांगतात, किंचित पक्व कषायाणाम हठयोगादी योजना तदभावे अपिपरया मद्भक्त्या सद्गती नृणाम. म्हणजे किंचित पक्व कषायाणाम, किंचित परिपक्व झालेल्यांसाठी, म्हणजे ज्यांचा रागलोभ वगैरे हे सगळं त्यांच्या नियंत्रणात आहे, त्यांना त्यांच्याकरता
हठयोगादी योजना, त्यांच्यासाठी हठयोग वगैरे ही अशी योगाची योजना केलेली आहे. हठयोगाचा हा एक प्रकार आहे. पण तदभावेपी परया, पण त्याच्याही पलीकडे श्रेष्ठ अशा माझ्या भक्तीने सुद्धा पर्या मदभक्त्या सद्गती नृणाम, माझ्या भक्तीने सुद्धा एखाद्याला सद्गती मिळते. या ठिकाणी थोडं विषयांतर करून सांगायचंय तर हठयोग या शब्दाने सूर्य चंद्राचा निर्देश केला गेला आहे. विषयांतर या करता की महाराजांनी या श्लोकात जेव्हा भाष्य लिहिलं त्या भाष्यामध्ये महाराजांनी थोडी याची फोड केली आहे हठयोग या संदर्भात. ते आहे त्याचा जर आपण संदर्भ घेतला त्यात असं म्हटलंय की हकार जो आहे तो सूर्य, हकारो सूर्यश्च ठकार चंद्रमा, हा ठकार जो आहे तो चंद्र आहे. आणि सूर्य चंद्र या ज्या देवता आहेत या इड्या आणि पिंगला, उजवी नागपुडी आणि डावी नागपुडी अशा या दोन नागपुड्यातनं जो वाहणारा स्वर आहे म्हणजे वायू आहे, प्राणवायू, या नाडीनी काय तो ऊर्ध्व गती आणि अधोगती रोखता येते. प्राण जो ऊर्ध्व गती आणि खाली येणारा हा जो प्राण आहे याला प्राणापान योग किंवा हठयोग असं म्हणतात. म्हणजे सूर्य चंद्र गतीवरती नियंत्रण मिळवणं किंवा प्राणापान गतीवर नियंत्रण मिळवणं किंवा इडा पिंगला याच्यातून जो श्वास वाहतो याच्या प्राणायामाने नियंत्रण करणं याला हठयोग असं म्हटलेलं आहे. आणि याला आणखीन थोडं विश्लेषण करताना महाराजांनी जे ग्रंथ आहेत जुने त्यातले काही संदर्भ सांगितले, सूत्र त्यात असं म्हटलंय हृदय प्राण गुदे पान, म्हणजे हृदयातील प्राणाच्या निरोधाने ऊर्ध्वगती, तर गुदद्वारातील अपानाच्या निरोधाने अधोगती यांचा निरोध होतो. आणि हा निरोध जो आहे हा करताना मग हठयोग म्हणजे श्वासोश्वासावर नियंत्रण करावं लागतं. मग ते तंत्र आहे, एक प्रकारची वेगळी साधना आहे. पण या ठिकाणी महाराजांचं असं म्हणणं आहे एवढा हठयोगाचा खटाटोप न करता सरळ माझी भक्ती उपासना जर केली तर सुद्धा किंवा तरीही माणसाला म्हणजे भक्ताला सद्गती प्राप्त होत असते. आत्मज्ञान होतं किंवा मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून जणू महाराजांना या ठिकाणी असं सांगायचंय माझी उपासना हा सरळ साधा सोपा उपाय आहे, त्याच्याकरता हठयोगाची कास धरण्याची गरज नाही असे भगवान दत्तात्रय या ठिकाणी सांगतात. या पद्धतीने एवं कर्माणी चोपास्ती संक्षेपेण प्रदर्शिता निर्गुणोपास्थित सर्वान कामानाप्त्वाम अमृतो भवेत. अशा प्रकारे कर्म आणि उपासना महाराजांनी म्हणजे भगवान दत्तात्रयांनी संक्षेपाने सांगितली. आणि विशेष म्हणजे निर्गुण उपासनेने सर्व इच्छा पूर्ण होऊन जीव हा आत्मस्वरूप होतो हेही त्यांनी सांगितलं आहे. निर्गुणोपास्थित सर्वान कामान आपनो अमृतो भवेत. आपनोती म्हणजे जीव खऱ्या अर्थाने आत्मरूप होण्याकरता निर्गुण उपासना चांगली सांगितली आहे. पण निर्गुण उपासनेकडे जायची तर पायरी जी आहे ती मात्र सगुणातून जावी लागते. हे गीतेने सांगितलं आहे, तेच या ठिकाणी महाराजही सांगतात, ते भगवान दत्तात्रय यतीला सांगतात. आणि जणू काही त्याच अर्थाचा श्लोक सुद्धा पुन्हा गीतेच्या अर्थाचा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो.
म्हणून हा 5व्या अध्यायातला जो 43वा श्लोक आहे हा सुद्धा सगळ्या श्रोत्यांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे. तो काय आहे? मय्यासक्त मना नित्ययुक्तो माम य उपास्त इत श्रद्धावांसो अपि मामेती पुनरावर्तते न सह. म्हणजे याप्रमाणे जो माझ्या ठिकाणी स्थिर चित्त करून माझ्यासाठी नित्य अनुष्ठान करीत उपासना करत राहतो, माझ्या ठिकाणी स्थिर चित्त करून नित्य अनुष्ठान पद्धतीने उपासना करत राहतो, तो श्रद्धावानच माझ्याकडे प्राप्त होतो. तो श्रद्धावान माझ्याकडे प्राप्त होतो. तो पुन्हा परत येत नाही, म्हणजे तो जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त होतो, त्याला मोक्ष स्थिती प्राप्त होते. 12व्या अध्यायामध्ये भगवंताला अर्जुनाने हेच विचारलं. भगवंतानी उत्तर मय्यासक्त मनो ये माम नित्ययुक्त उपासते श्रद्धया पर्योपयसाचे ते माम युक्ततमा मता. जे गीतेत सांगितलं तोच त्या अर्थाने थोड्या वेगळ्या शब्दात महाराज सांगतात, दत्तात्रेय सांगतात. पुढे महाराज असं म्हणतात, स्थूलाक्षराली ज्ञानम शिशोरिव परात्मनाः गुरुक्ताचार कल्पनायाः हृस्थैर्यादूद उद्भवेत. स्थूल अक्षर ज्ञानामुळे लिपिक ज्ञानाची जाण ज्याप्रमाणे लहान मुलाला होते, जे स्थूल अक्षर ज्ञानामुळे लिपिक ज्ञान लेखन कसं करावं, ज्याप्रमाणे एखादा लहान मुलगा शिकतो, स्थूलाक्षरा लिपिक ज्ञानम शिशो इव, लहान मुलगा शिशु हा परात्मना हा त्या पद्धतीने गुरुत्ताचार्य कल्पनाया गुरु उक्ता गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे, गुरूंच्या उपदेशाप्रमाणे परमात्म्याच्या कल्पनेनुसार परमात्मना कल्पनाया परमात्म्याच्या कल्पनेनुसार उत्पन्न झालेल्या अंतःकरणातील स्थैर्यामुळे हृस्थैर्यात बोध उद्भवेत. माणसाच्या मनात ज्ञानाची उत्पत्ती होते, म्हणजे बोध प्राप्त होतो, त्याला ज्ञानाचा बोध त्याला प्राप्त होतो. हृस्थैर्यात बोध उद्भवेत. पुढे सतोंबाद्येपि अपि बिंबस्य प्रतीर्थी न मलान्विते तथात्मनो न मलिने प्रतीती सातू निर्मले. म्हणजे स्वच्छ पाण्यात बिंबाच्या प्रतिबिंबाचा अनुभव अस्वच्छ पाण्यात जसा येत नाही, या ठिकाणी विग्रह कसा आहे? सतो अंबा आद्ये अपि. अंब म्हणजे पाणी, सतो सताचा, सतोंबा आद्ये अपि बिंबस्य प्रतीती न मलान्विते. म्हणजे स्वच्छ पाण्यात सतो अंबेपी बिंबस्य, बिंब प्रतिबिंब, प्रतीती जी येते, न मलान्विते जे मलायुक्त पाण्यात, निर्मल जे पाणी नाही, जे मलयुक्त आहे, त्या अस्वच्छ पाण्यात जशी प्रतिबिंबाची आपल्याला अनुभूती येत नाही, तथात्मनो न मलिने प्रतीती सातू निर्मले. त्याप्रमाणे रागादियुक्त चित्त जे असे, राग द्वेष वगैरे वगैरे हे सगळे मल, याच्याने जर चित्त हे मलिन असेल तर त्या चित्तात आत्म्याची प्रचिती येत नाही. न मलिने प्रतीती,
ते मलिन अशा चित्तामध्ये आत्म्याची प्रतीती येणे, सा तू निर्मले. त्याचा अनुभव हा निर्मल म्हणजे विशुद्ध अंतःकरणातच येतो. चित्त निर्मल असेल तरच आपल्याला त्या आत्म्याची प्रतीती येते. म्हणून अतो मद भजनात काम क्रोधाद्य अंतर्मल लक्षती मत प्रसादात तश्चात अंतस्तमो नाशस्ततो अमृतम. म्हणून माझ्या उपासनेमुळे मदभजनात कामक्रोधाद्य अंतर्मल लक्षती कामक्रोधादी अंतःकरणाची मलनाश होतो. आपण जर या ठिकाणी मूळ शब्द पाहिला तर महाराजांचं जे विशिष्ट पद्धतीने लेखन शैली आहे त्यात त्यांनी तो मदभजनात कामक्रोधाद्यंतर्मल रक्षती मत प्रसादात तत शांतस्तमो विनाशस्ततो अमृतम. असे फक्त 3 शब्द किंवा 2 मोठे शब्द आणि तो हा एक वेगळाच दिसतो. या 3 शब्दामध्ये हा पूर्ण श्लोक लिहिलेला आहे. जर एखाद्याने महाराजांच्या दत्तपुराणातली ही विशिष्ट त्यांची लेखन शैली, त्यांचं संस्कृत पांडित्य आणि त्यांच्या या संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य जर बघायचं असेल तर हा 46वा श्लोक बघावा. म्हणजे केवळ 2 शब्दामध्ये त्यांनी जणू काही संपूर्ण हा आशय प्रकट केला आहे. ते काय म्हणतो, ते असं म्हणतात, अतो म्हणून माझ्या उपासनामुळे मदभजना कामक्रोधाद्या अंतर्मल लक्षती अंतःकरणातील मलनाश होतो. आणि मत्प्रसादात आणि माझ्या प्रसादामुळे मत्प्रसादात तश्चांतस्तमो नाश, प्रसादामुळे अज्ञानाचा नाश होतो. नंतर तमो अमृतम म्हणजे त्यानंतर अमृतम म्हणजे ज्ञान प्राप्ती होते असे या ठिकाणी महाराज असं सांगतात. मग ते म्हणतात, प्रतिष्ठा विंदते योस मिन्सो भयो यंतरमयी करोति तस्य भीहि पूर्वे देवा अपि भयम ययुः. म्हणजे जो या स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी विंदते यो अस्मिन् सो अभयो यो अंतरम मयी, जो या स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी ही प्रतिष्ठा मिळवतो, प्रतिष्ठा विंदते, तो काय होतो, तो अभय होतो. आणि जो आत्मा आणि स्वतःमध्ये भेद पाहतो त्याला पुन्हा भय उत्पन्न होतो. म्हणून पूर्वी देवांनाही भय उत्पन्न झाले, कारण देवांना सुद्धा भय उत्पन्न झालं की देव हे महाविष्णूच्या, शंकराच्या, ब्रह्मदेवाला शरण जातात. आपण कथा वाचतो. म्हणून देवांना सुद्धा भय उत्पन्न होतं. पण का, तर या ठिकाणी ज्याचं एक वेगळ्या पद्धतीने स्पष्टीकरण जणू काही देतात की प्रतिष्ठा विंदते यो अस्मिन् सो अभयो यो अंतरमयी. ज्याने अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे अशी जी त्याच्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी ज्याची मती स्थिर आहे, प्रतिष्ठा त्याला झाली आहे, तो अभय होतो. पण करोति तस्य अभिहि, पण ज्यांना हे झालेलं नाही, पूर्वे देवा अपि, देवांना सुद्धा
पूर्वे देवा आपी भयम येऊ, तसं देवानं सुद्धा भय होतं. तसं हे ज्यांच्यामध्ये स्वतःमध्ये आत्म्यामध्ये जो भेद पाहतो त्याला भय उत्पन्न होतं. म्हणजे थोडक्यात आत्मज्ञानामुळे अभय आणि अज्ञानामुळे भय हे जणू काही अन्वय व्यतिरेक या न्यायाने महाराज सांगतात आहे. आता अंतर म्हणजे आत्मस्थित अशा अर्थाने महाराजांनी सांगितलं. पुढे महाराज म्हणतात, तस्मात् त्यक्त्वा अखिलान धर्मन मामेहि शरणम यते मत्प्रसादात विशुद्धोतो मोक्षसे शांती मृच्छसी. म्हणून हे यते तरी सर्व धर्माचा म्हणजे देह धर्म, प्राणधर्म, मनोधर्म यांचा त्याग करून तू मला शरण ये. तस्मात् त्यक्त्वा अखिलान धर्मान मामेहि शरणम यते. हे यती तू मला शरण ये. मत्प्रसादादी शुद्ध होतो, माझ्या कृपा प्रसादाने तू विशुद्ध होऊन शुद्ध होऊन मोक्षसे तुला मोक्ष प्राप्त होईल आणि शांती इच्छसी तुला शांतीही प्राप्त होईल. पुन्हा या ठिकाणी आपल्याला गीता आठवेल कशी, सर्व धर्मान परित्यज माम एकम शरणम व्रजम अहम त्वाम स्वरूपापेवे मोक्ष इच्छामी मा शुचा. हा गीतेतला श्लोक आणि हा श्लोक 48वा श्लोक. म्हणजे आपल्याला या गीता आणि दत्तपुराणातल्या काही तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य जे आहे तर ते साम्य इथं बघायला मिळतं. फरक काय आहे? गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला उपदेश करतात आहे. दत्त पुराणामध्ये भगवान दत्तात्रेय हे यतीला संन्यासाला उपदेश करतात आहे. दत्त पुराणामध्ये दत्तात्रेय ही देवता प्रधान आहे. अशा पद्धतीने महाराजांनी दत्त पुराणाची रचना केली. म्हणून अशा पद्धतीचं श्रेष्ठ असं जे काही विधान आहे हे भगवान दत्तात्रेयांच्या मुखाने स्वामी महाराज सांगतात आहे दत्तात्रेयाचं महत्व. या ठिकाणी फक्त आपण जर विस्तार करायचा म्हटला किंचित तर या ठिकाणी सर्व धर्माचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं तर साधारण धर्म आपण म्हटलं की वर्णाश्रम धर्म याचा अभिमान हा तर बहुतेकाला माहिती असतो कारण त्यालाच आपण धर्म म्हणतो. पण मी कृषी इत्यादी आहे, मी लठ्ठ आहे, मी सळपातळ आहे, मी लहान आहे, मी मोठा आहे, मी उंच आहे, हे देह धर्म आहे. भूक आहे, तहान आहे, हे प्राणधर्म आहे. तर शोक मोह हे जे आहे हे मनोधर्म आहे. हे सगळे विसरून जणू की याचा त्याग करून मग मला शरण ये असं भगवान दत्तात्रेयांनी सांगितलं आहे. आणि मग मला शरण आला म्हणजे तू आत्मज्ञान प्राप्त कर. याचा अर्थ असा आहे की आत्मज्ञान प्राप्त केलं तर तुला शांती मिळेल. अशा पद्धतीने भगवान दत्तात्रेयांनी या ठिकाणी जेव्हा उपदेश केला त्यावेळेस दत्तात्रेय मग एक प्रकारे या यतीला या उपदेशानंतर एक प्रकारचं जणू काही आशीर्वाद देतात. असं आशीर्वाद सूचक भगवान दत्तात्रेय असं म्हणतात, स्वस्त्यस्तु ते मदुक्तेस्त्वं त्वं सारमाधस्त शोधितं मद्भक्तेष्वपि योगोऽयं प्रकाशो यत्नतस्तया. तुझं कल्याण असो. स्वस्त्यस्तु ते, स्वस्त्य अस्तु ते मद उक्तेस्त्वं. माझ्या वचनानुसार सार माध सत्व शोधितम. माझ्या वचनानुसार
विशुद्ध सार ग्रहण कर आणि माझ्या भक्तांच्या ठिकाणी असलेल्या या योगाचं तू मग भक्ते श्वपी योगोयम या योगाचा तू यज्ञस्तत्वया हे जे प्रकाश मी तुला केला आहे तसं तू आचरण करण्याचा प्रयत्न कर, यत्न कर, प्रयत्न कर. आणि इत्युक्त्वा भगवान दत्तो लीलया द्राकतिरोदधे तयति कृतकृत्यो भूत तुक्दर्थ विलोचनात. एवढं बोलून इत्युक्ता एवढं बोलून भगवान दत्तात्रेय लीलया द्राकतिरोदधे सहजपणे लीलया तिरोधते म्हणजे गुप्त झाले. आणि मग तो यती दत्तात्रेयाच्या त्या ज्ञानाचं जणू काही चिंतन करून अवलोकन करीत असताना स यती ही कृतकृत्यो भूत तो यती कृतार्थ झाला. कृतकृत्यो भूत तो त्यर्थ विलोचना ती जणू काही ज्ञान अवलोकन करत असताना अशा पद्धतीने हा दत्तात्रेय आणि यती यांच्या संवादाचा हा दत्त पुराणातला ईश्वर उपासना या नावाचा प्रथम अष्टकाचा 5वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. तर अशा पद्धतीने या 5व्या अध्यायाच्या शेवटी भगवान दत्तात्रेयांनी या यतीला उपदेश जेव्हा केला तेव्हा आपण असं बघितलं की जणू काही सर्व धर्मान परित्यज माम एकम शरणम व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि अशा पद्धतीची भगवान दत्तात्रेय जणू काही गीतेत जसे कृष्ण तशीच ग्वाही दत्तात्रेय या यतीला देतात आहे. हे आपण या ठिकाणी अवलोकन केलं. आणि महाराजांची जणू काही एक सूत्र अशी एक उक्ती आहे, दत्तास्तु भगवान स्वयं. अशा पद्धतीने भगवान स्वतः दत्तात्रेय हे स्वतःच भगवान आहे असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं आहे दत्तात्रेयांनी. कारण आजच्या आपल्या चिंतनात असं आपण बघितलं की भगवान दत्तात्रेयांनी असं म्हटलं की अनेक देवदेवतांची उपासना जे लोक करतात स्वकामनेनुसार काम्यार्थ त्यांना सुद्धा ते देव प्रसन्न होऊन त्यांची कामना पूर्ण करतात. पण ते देव हे माझाच चिदांश असल्यामुळे मीच त्यांची कामना पूर्ण करतो. म्हणून मूळ मोक्ष जर प्राप्त करायचं असेल तर त्या इतर देवी देवतांच्या मागे न लागता काम्य अशा पद्धतीने क्षुद्र कामना पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतात. जर माझी भक्ती केली ती जर हठयोग पद्धतीने केली किंवा भक्ती केली, चित्तशुद्धी जर केली किंवा ज्ञान मार्गाने केली तर प्रत्येक त्या माणसाला जो माझी उपासना करतो त्याला मुक्ती प्राप्त होते असे भगवान दत्तात्रेयांनी या ठिकाणी थोडक्यात सांगितलं. आणि पुढे या 6व्या अध्यायामध्ये एक आगळा वेगळा असा योगाचा विषय महाराजांनी आपल्या समोर ठेवला आहे. हा विषय कसा आहे तर हा विषय जर अवलोकन केलं तर मग आपल्याला आता खऱ्या अर्थाने दत्त पुराणाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपल्याला या महाराजांच्या पुढच्या श्लोकांमधून आपल्या लक्षात येईल, याचं गांभीर्य लक्षात येईल. आणि मग यातलं महाराजांचं योगा संबंधी जे ज्ञान आहे त्याचं अंशता दर्शन घडवणारे हे असा आता पुढचा जो अध्याय आहे त्याचे आपण सुरुवात करतो आहोत. तर या 6व्या अध्यायाचा जो पहिला श्लोक आहे त्या ठिकाणी जणू काही स्तुती करताना महाराजांनी अध्यायाची स्तुती करताना असं म्हटलं आहे, ओम इंद्रो मलाय गुरुविश वेदांत भजने स्थिता स्वर्गे ज्यापीतरेशातु कथा का दभ्रवेदिना. म्हणजे अहंकार दूर करण्यासाठी इंद्र
अद्यापि स्वर्गामध्ये सुद्धा गुरु परमेश्वर आणि वेदांत यामध्ये स्थिर झालेला आहे. मग इतर अल्पज्ञांची काय कथा. ओम इंद्रो मदाय गुर्वीश वेदांत भजने स्थिता. म्हणजे हा इंद्र कसा आहे. गुरु ईश आणि वेदांत भजने स्थिता. स्वतः इंद्रच गुरु ईश्वर आणि वेदांत यांची उपासना करतो आहे. का धरली आहे. मग इतरांची काय कथा. म्हणून एक अतिशय उत्तम असं सूत्र महाराजांनी या ठिकाणी सांगितलं. आणि ते सूत्र काय आहे. ते सूत्र असे प्रत्येक माणसाने, प्रत्येक भक्ताने, प्रत्येक उपासकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कुठली गोष्ट तर आदिवितम त्रयसेव्या वेदांतो गुरु ईश्वरा पूर्वे ज्ञान प्राप्तये पश्चात कृतघ्नता निवृत्तये. प्रत्येकाने आजीवन आमरण वेदांत गुरु आणि ईश्वर या तीन गोष्टीची साधना करावी. यांची उपासना केली पाहिजे. यांचं सतत त्याला स्मरण राहिलं पाहिजे. काय वेदांत गुरु ईश्वरा. का पूर्वे ज्ञान प्राप्त आहे. पहिल्यांदा ज्ञानप्राप्तीसाठी आणि नंतर केलेल्या कर्माचे फल घालवण्यासाठी. केलेल्या कर्माचं जे फल आहे ते नैष्कर्म्य प्राप्त व्हावं त्याच्यासाठी. किंवा त्याचा एक वेगळा श्लेष असा आहे पश्चात कृतघ्नत्वात निवृत्तये. म्हणजे आपल्याला जे काही या तिघांमुळे प्राप्त झाले आहे त्याचा प्राप्त झाल्यानंतर आपण जर त्यांचं स्मरण केलं नाही, त्यांचं अनुपालन केलं नाही, त्यांची उपासना, तर त्यांच्याविषयी आपण कृतज्ञ होऊ. म्हणून कृतज्ञता निवर्तये. म्हणून गुरुविषयी, ईश्वराविषयी किंवा वेदांताविषयी आपण कृतज्ञ होऊ नये. म्हणून पूर्वे ज्ञान प्राप्तये पश्चात कृतज्ञता निवर्तये निवृत्तये. आणि हे कोण सांगत आहे. महानुशासनम चेत्यम मनस्यानीय तत्रयम सिद्धेत नेनेति मत्वा सन्महात्म्य यतिर्जगो. अशा स्वरूपाचं महानुशासनम महान दत्तात्रयाचा आदेश आहे. म्हणून त्या तीन गोष्टी मनात आणून ज्याने सर्व काही सिद्ध होईल असं जाणून तो यती. दत्तात्रेय तर या ठिकाणी आता अदृश्य झाले आहे, पण तो यती असा सांगतो आहे. जो मुळामध्ये दत्तपणाच्या प्रारंभी आपल्याला जो यती इथे आपल्याला दिसतोय तो यती आता पुढे भगवान दत्तात्रेयचं महात्म्य सांगतो आहे. तो सिद्धे नेती मत्वा सन महात्म्य यतिर्जगो. तो यती आता दत्तात्रेयचं महात्म्य सांगतो आहे. तो हे महात्म्य सांगताना तो काय म्हणतो. सृष्टवेदम मायया शांत बहिस्थो भवद त्रिजा गूढ साक्षी ज्ञानगम्या सो व्यास सच्चित सुखात्मका. म्हणजे जणू काही मायेनं हे जगत उत्पन्न करून सृष्टवेदम मायया. जणू काही मायेने हे जगत उत्पन्न करून हा अत्रिपुत्रो भवत अत्रिज हा अत्रिपुत्र या जगताला आत बाहेर व्यापून राहिला आहे. अंतर्बहिस्थो आत आणि बाहेर, जगताच्या आत आणि बाहेर हा जणू काय अत्रिज हा व्यापून राहिलेला आहे. हा कसा आहे. गूढ साक्षी ज्ञानगम्य. हा ज्ञानानेच ज्याचा परिचय होतो, ओळखता येतो तो. आणि सो
सच्चित सुखात्मक आणि सच्चिदानंद स्वरूप असलेला तो हा जो आहे, हा काय आहे? हा आमचं रक्षण करो, हा आपलं तो रक्षण करो. म्हणजे हा दत्तात्रय आहे, याने आपलं अविद्या आणि अज्ञान यापासून आमचं रक्षण करावं, असे हे यती जणके मागणी करतो आहे. मग तो दत्तात्रयाचं वर्णन करताना असं म्हणतो, लीलात्मना यो अत्रिगृहे अवतीर्णो दत्ताक्ष उन्मत्त पिशाच वद्याः बालो युवा क्वापि जरन जठा भुक्त कचित दुषित्यक्त परिरीक्षितश्च. लीलात्मना यो अत्रिगृहे अवतीर्णो, जो स्वतः दत्तात्रय या नावाने, दत्ताख्य या नावाने अत्रि ऋषींच्या घरात अवतीर्ण झाला, अवतीर्णो अत्रिगृहे झाला, तो उन्मत्त पिशाच्या प्रमाणे वावरणारा असून उन्मत्त पिशाच वद्याः, वावरणारा असून कुठे बालो, कुठे तरुण युवा, क्व अपि जरन कधी वृद्ध, जरन जटाभुक जटाधारी कधी जटा वाढलेला याचा असा, जटाभृक क्वचित ऋषी कधी ऋषी, तर कुठेतरी तो दिव्य स्वरूपात तो दिसतो, परिश्चितश्च दिव्य स्वरूपात तो दिसतो. आणि जणू काही उन्मत्त पिशाच असा तो स्वेच्छेप्रमाणे आहे, म्हणून त्याला ही विशेषण आहे. हा आणखीन कसा आहे, त्यागी सुभोगी क्वचित अस्ति संगी योगी सुवासाः क्वचित अस्ति नग्नाः तुष्टाः कृश पुष्ट इह क्वचिद्यो दंडी च भिक्षु क्वचित स्तरणी वर्णी. कुठे हा त्यागी, कुठे सुभोगी, कुठे योगी, कुठे संगी, कुठे सुवस्त्रधारी, सुवासा चांगलं वस्त्र कपडे घातलेला, तर कुठे नग्न, तसे दो कुठे कुठे तुष्ट, कुठे कृश, कुठे पुष्ट, तर कुठे दंडधारी, कधी भिक्षू आणि कधी ब्रह्मचारी, अशा विविध स्वरूपात हा दिसतो. आणि गृही वनी वर्णविरुद्ध चेष्टा क्वचिच्च वर्णाश्रम धर्मयुक्ता इत्यादयो यस्य विचित्र चेष्टा देवर्षिहृद्गयनम व्यतीताः. काही ठिकाणी जणू काही ग्रस्त, काही ठिकाणी वनवासी, काही ठिकाणी वर्णविरुद्ध चेष्टा, म्हणजे वर्णाच्या विरुद्ध व्यवहार करणारा, तर क्वचित वर्णाश्रम धर्मयुक्त, म्हणजे काही ठिकाणी वर्णाश्रम धर्माचं पालन करणारा असा आहे. इत्यादयो अशा प्रकारे यस्य विचित्र चेष्टा, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चेष्टा व्यवहार असून त्या व्यवहारांचं वर्णन देवर्षी हृद्वा गयनम, अशा प्रकारचं देव ऋषी यांच्या चित्तवाणीला सुद्धा ज्याचं वर्णन करता येत नाही, देव आणि ऋषी सुद्धा याचं वर्णन करू शकत नाही, अशा चेष्टा करणारा विविध स्वरूपातला हा दत्तात्रय आहे. हा कसा आहे, यो भक्त रक्षा क्षण एव यस्य वै सेवा स्मृतिर्भोज्यम निवेदनम धिया पूजा फलम यो अल्पतीयम दुर्लभम भक्त स्मृतो सन्निधी कृतकृष्णने क्षणे. जो भक्त रक्षणाचा आनंद मानतो, यो भक्त रक्षा क्षण एव यस्य वै, आणि याची सेवा बुद्धिपूर्वक निश्चयाने स्मरण करून अन्न अर्पण करणं, म्हणजे अन्नदान करणे, ही ज्याची सेवा आहे. यस्य वै सेवा स्मृतीर भोज्य निवेदनम धिया, भोज्य निवेदनम यस्य वै सेवा,
अन्न अर्पण करणे ही ज्याची सेवा आहे, जो भक्तांनी स्मरण करतात, पूजा फलम यो प्रतियम दुर्लभम, म्हणजे भक्त्यस्मृतो सन्निधी कृतक्त क्षणे क्षणे, म्हणजे भक्तांनी स्मरण करताना त्यांच्या जवळ पुढ्यात समोर उभा राहतो. भक्त्या स्मृतो सन्निधी, त्यांनी स्मृती स्मरण केलं तर तो क्षणे क्षणे, त्या क्षणात जो समोर येतो, असा तो जो आनंद आहे, हे दुर्लभ असे पूजेचे फल देतो. आणि जो प्रत्यक्ष भगवान समोर सन्निध असण्याचं जे फल आहे, जो तो पूजेने देतो, याला साधा सोपा शब्द आपल्याला महाराजांचा आपल्या श्लोकात नेहमीच्या माहिती असलेल्या लोकांना कुठला आहे? मर्तृगामी स्वभक्तानाम, म्हणजे जसं स्मरण केलं की जो तात्काळ धावत येतो, गमन करतो, तो स्मर्तुगामी, स्वतःच्या भक्तांनी स्मरण केलं. तेच वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी महाराजांनी सांगितलंय. अशा पद्धतीने तो त्याची उपासना केलं तर फल प्रदान करतो. आणि मग हा राहतो कुठे? याचं राहणं, चालणं, बोलणं आणि वस्ती याचं महाराजांनी पुढच्या साधारणपणे 4 श्लोकाचे वर्णन केलं आहे. त्याची दोन काही दिनचर्या या ठिकाणी सांगितली आहे महाराजांनी. यास्ती माहुरे निद्रा निवास सह्य पर्वते भागीरथ्या सदा स्नानम ध्यानम गंधर्व पत्तने कुरुक्षेत्रे चाचमनम, म्हणजे कुरुक्षेत्रेच्या आचमनम धृतपापेश्वरे तथा विभूती धारणम संध्या करहाटे श्रियपुरे भिक्षा विठ्ठलपूर्यस्य सुगंधित द्रव्य धारणम मुक्ती सारपुरे सायं संध्या पश्चिम सागरे स एष भगवान दत्त सदा वसतु मे हृदय हृदींद्रियादि व्यापारे तदा तस्मृती अरस्तुमे. म्हणजे थोडक्यात ज्याची निद्रा माहूर गडावर ययास्ती माहुरे निद्रा, वास्तव्य सह्याद्री पर्वतावर आहे, निवास सह्याद्री पर्वते, गंगा स्नान भागीरथ्या सदा स्नानम, आणि ध्यान धारणा ही गंधर्व पत्तने, गंधर्व नगरात, म्हणजे गाणगापूर गंधर्वपूर म्हणतात त्याला, गंधर्व नगरात आहे. आणि कुरुक्षेत्रेच्या आचमनम, कुरुक्षेत्र जे धूत पापेश्वर आहे त्या ठिकाणी जो आचमन करतो, तर विभूती धारणम संध्या करहाटे श्रियपुरे, म्हणजे संध्या भस्मलेपन कराड क्षेत्री, म्हणजे लक्ष्मीपुरात, म्हणजे कोल्हापुरात, कराड लक्ष्मीपुरात आहे. विठ्ठलपुर्यस्य सुगंधी द्रव्य धारणम, म्हणजे सुगंधी द्रव्य लेशन विठ्ठलपुरात, म्हणजे कुठे? विठ्ठलपूर म्हणजे पंढरपूर, या ठिकाणी जो सुगंधी असं द्रव्य धारण करतो, द्रव्य लेचन करतो. आणि मुक्ती भुक्ती सारपुरे सायं संध्या, हे सायं संध्या सारपूर आणि पश्चिम समुद्र त्या ठिकाणी हा सायं संध्या करतो. हा असा पश्चिम सागरात सायं संध्या अशी ज्याची दिनचर्या आहे, स एष भगवान दत्त, तो असा हा जो भगवान दत्तात्रेय सदा वसतु मे हृदय, हा नेहमी माझ्या चित्तात हृदयात राहो. आणि हृद्विद इंद्रियादी व्यापारे, आणि माझ्या अंतकरण बुद्धी इंद्रियादिकांचे जे व्यवहार व्यापार आहेत त्याचे सदा तस्मृती अरस्तुमे, तस्मृती रस्तुमे अस्तुमे, नेहमी त्याचं स्मरण माझ्या दैनंदिन सगळ्या बुद्धी जे माझा आचार्य आहे त्याचं स्मरण असं म्हणून भगवंताचं एक या यतीने वर्णन केलं आहे. या ठिकाणी
ही जी स्थानं ही सगळ्यांच्या परिचयाची आहेत. माहूरगड, सह्याद्री पर्वत आणि कुरुक्षेत्र हे दिल्लीचं जुनं, दिल्लीच्या जवळचं आपण म्हणतो हरियाणा जवळचं नाव आहे. कराहाट म्हणजे कराड असे या ठिकाणी शब्द आहे. आणि त्या ठिकाणी काय आहे तर कृष्णा कोयनाचा प्रीती संगम आहे. लक्ष्मीपूर म्हणजे हे कोल्हापूरचं नाव आहे. विठ्ठलपूर हे पंढरपूरचं नाव आहे. तर अशा ठिकाणी या दत्तात्रेयाचं हा जो नित्य त्याचा दिनक्रम आहे याचं वर्णन करून महाराज आता पुढे काय सांगतात हे आपण आता पुढच्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.